नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. करो फायदे की बात. सकाळ सकाळ मित्रांनो, आपण फायद्याची गोष्ट बोलणार आहे. ते पण मनी माइंड गेम मध्ये. आपला माइंड जो आहे त्याला आपण ऍक्टिव्हेट करतोय. सकाळ सकाळ त्याला खाणं देतोय, त्याची जिम करतोय. जसं आपण शरीराला व्यायाम करतो तसंच आपल्या माइंडला सुद्धा आपल्याला व्यायाम करून द्यायचा आहे. आणि तीच ही सिरीज आहे मनी माइंड गेम, मॉर्निंग सुपरस्टार. मित्रांनो, मॉर्निंग सुपरस्टार मध्ये आपण 5-6 गोष्टी आपण करतोय, त्याच आपण रिपीट करतोय. म्हणजे मेडिटेशन करतोय, आपण धन्यवाद देतोय, ग्रॅटिट्यूड करतोय, ओम बोलतोय, आपण क्लीनअप करतोय, अफर्मेशन देतोय आणि पॉवर टॉक करतोय. या सगळ्या गोष्टी आपण करतोय. चला तर मग सुरुवात करूया. थँक्यू, तुम्हाला धन्यवाद की तुम्ही इतके सकाळ सकाळ लवकर आलात. त्यासाठी धन्यवाद. डोळे बंद करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचे. 10 ते 12 आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचे. पूर्ण डीप मेडिटेशन करायचंय. श्वास जेव्हा आत घ्याल तेव्हा पाठीचा कणा ताठ ठेवायचंय आणि पूर्ण पोटापर्यंत जाऊन दे. पोटात जाऊन दे आतमध्ये श्वास. छातीतनं नाही घ्यायचंय. सुरुवात करूया दीर्घ श्वास घेण्यासाठी. हात जोडायचे, नमस्कार करायचे. नमस्कार करूया आपण आपल्या आई वडिलांना. पहिला आई वडिलांचे चरण स्पर्श करून नमस्कार करतोय. नमस्कार करतोय मी माझ्या गुरूंना, माझ्या कोचेसला नमस्कार करतोय. नमस्कार करतोय मी माझ्या देवी देवतांना. ज्या देवी देवतांना मी तुम्ही मानता त्या देवी देवताला नमस्कार करा. महापुरुष साधू संतांना नमस्कार करायचे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून मी आजच्या दिवसाची सुरुवात करत आहे. सुरुवात करूया आपण ग्रॅटिट्यूड साठी, धन्यवाद साठी. मित्रांनो, काल आपण आपल्या मित्रांची आठवण काढून धन्यवाद दिलं. आणि मित्रांनो, कालच माझा मित्र एक होता, जो माझा फ्रेंड होता. आणि त्यांनी मला एक गोष्ट बोलण्यास अ, प्राधान्य म्हणजे सुरुवात केली की नाही, ती कर म्हणून. आणि मी ती बोललो आणि त्याचा परिणाम इतका चांगला झाला, मला खूप चांगला झाला. म्हणून मित्रांनो, धन्यवाद देत राहा. प्रत्येक गोष्टीला देत जावा, युनिव्हर्सला देत जावा. कुठून कधी अपॉर्च्युनिटी येईल तुम्हाला सांगता येत नाही मित्रांनो. धन्यवाद देत जा. आजचा पॉवर टॉक पण त्याच्यावरतीच आहे. जी गोष्ट मी आज तुम्हाला बोलणार आहे त्याच्यावरतीच. आज आपण धन्यवाद देणार आहोत आपल्या नातेवाईकांना. आपले जे जे नातेवाईक आहेत त्या सगळ्या नातेवाईकांना धन्यवाद देऊया. सर्वप्रथम आपल्या घरापासून सुरुवात करूया. धन्यवाद, 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 धन्यवाद माझ्या आईची, माझ्या बाबांचे धन्यवाद. धन्यवाद माझ्या भावाचे माझ्या धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या बहिणीचे धन्यवाद. माझ्या बहिणीसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या भावासाठी धन्यवाद. माझ्या बहिणीसाठी धन्यवाद. धन्यवाद, 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 धन्यवाद माझ्या पत्नीसाठी धन्यवाद.
धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद माझ्या मुलग्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद माझ्या मुलगीसाठी. धन्यवाद. 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 धन्यवाद माझ्या काकांसाठी. धन्यवाद. 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 धन्यवाद माझ्या काकीसाठी. धन्यवाद. 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 धन्यवाद माझ्या मावशीसाठी. धन्यवाद माझ्या काकांसाठी. धन्यवाद. 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 धन्यवाद माझ्या मामासाठी. आणि धन्यवाद माझ्या मामीसाठी. धन्यवाद. धन्यवाद. केलेल्या त्यांनी काय केलं त्याच्यातले आनंदाची गोष्ट फक्त आठवा. आनंदाचे क्षण आठवा मित्रांनो. तुम्ही जेव्हा नातेवाईकांची जेव्हा आठवण काढाल, तुमचे काका काकी मामा मावशी सगळ्यांचे, तर तुम्ही आहे ना, त्यांनी काय चुकीचं केलं ते तुम्ही आठवता. तर ते काय चुकीचं केलं न आठवता त्यांनी काय चांगलं केलंय एक क्षणासाठी, किंवा कुठला एक शब्द जरी त्यांनी चांगलं बोललं असेल तर ते एक चांगले शब्द तुम्ही आठवा. चांगली ती घटना आठवा. त्यांनी काहीतरी तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं केलं असेल, ती प्रेरणा आठवा. आणि त्या गोष्टीला धन्यवाद द्या मित्रांनो. आणि माफ करून टाका. ते कळत नकळत काय तुम्हाला बोलले असतील, काय कसे वागले असतील, तरी पण तुम्ही माफ करा, क्षमा करा. त्यांना सॉरी बोला मनातल्या मनात आणि लिव्ह इट. पण त्यांना धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. तुम्ही बघा हलके व्हाल. आज आज हलके व्हाल. ते आनंदाचे क्षण आठवा ज्याच्याने तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं केलं असेल त्यांनी. ठीक आहे, तुमच्याशी कसे वागले ते नका आठवू, तर तुमच्या कुटुंबासाठी त्यांनी काय केलं ते आठवा. तुमच्या नावासाठी, तुमच्या आडनावासाठी त्यांनी काय केलं ते आठवा. चांगली गोष्ट आठवा मित्रांनो. आणि धन्यवाद द्या त्याला. धन्यवाद. 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 धन्यवाद तुमच्या चुलत भावांसाठी. धन्यवाद चुलत बहिणीसाठी, म्हणजे काकांच्या मुलांसाठी, काकांच्या मुलींसाठी. धन्यवाद. 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 धन्यवाद तुमच्या संपूर्ण नातेवाईकांसाठी. धन्यवाद. 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 जे आपलं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करण्यासाठी ते काम करतात. प्रत्येक जण झटतात. प्रत्येक जण माणूस, प्रत्येक नातेवाईक, प्रत्येक व्यक्ती आतून मित्रांनो खूप चांगला असतो. खूप खूप चांगला असतो. तर त्याच्यातले ना आतले आतले गुण बघा. तुमच्यासाठी तो जगासाठी कसा असेल त्याशी काही लेणं देणं नाही. तुमच्यासाठी नेहमी तो चांगलाच राहील. तुम्ही त्याला धन्यवाद द्या. आतून धन्यवाद द्या. त्याच्याशी प्रेमाने वागा. तो कसाही वागला तुमच्याबरोबर तरी चालेल, तुम्ही मात्र प्रेमाने वागा. बघा जादू काय होते ती. या धन्यवादची जादू, या प्रेमाची जादू बघा काय होते ती. तुम्ही सुरू करा. धन्यवाद द्या. तुमचे नातेवाईक जर संपले असतील तर तुमच्या बॉसला धन्यवाद द्या. तुमच्या मित्रांना धन्यवाद द्या. पण धन्यवाद देत चला. धन्यवाद. 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 या धन्यवादनी खूप जबरदस्त आहे. आता धन्यवाद देते वेळी कधी कधी वाटतं काय याला आपण धन्यवाद देऊ, तो माझ्याबरोबर असा वागला तसा वागला. तर तो विचार न करता, तो तसा विचार न करता त्याच्यावर प्रेम करा. त्याला विसरून जावा त्या गोष्टीला. आणि तुम्ही प्रेमाने बघा. जादू व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. जादू व्हायला सुरुवात होईल. तुम्ही माफ करा. सगळ्यांना माफ करा. आतून हलकं होईल. आणि जेव्हा आतून हलकं व्हायला सुरुवात होईल तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्यांशी तुम्ही कनेक्ट व्हायला सुरुवात होईल. सगळेच जण सगळेच जण मित्रांनो आतून प्रेमळ. आणि सगळ्यांना प्रेम हवं असतं. सगळ्यांना आनंद हवा असतो. फक्त ते चेहऱ्याने दाखवत नाहीत, पण आतून मात्र पाहिजेलच असतं. आणि तो जर तुम्ही द्यायला सुरुवात केलात तर बघा तुमचं कनेक्ट कसं होईल. तो व्यक्ती कसाही असला तरी कनेक्ट मात्र चांगलं होत जाईल. धन्यवाद. 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 धन्यवादची ही महिमा अशीच चालू ठेवा. तुम्ही लिहायला पण सुरुवात करा. आपण जसं ठरलंय की आपण लिहिणार सुद्धा आहोत. ज्या ज्या गोष्टींना आपण बोलतोय ते लिहायचं पण आहे आणि बोलायचं पण आहे मित्रांनो. आता आपण ओम बोलणार आहोत. 7 वेळा ओम बोलणार आहोत. पहिलं ओम आपल्या स्वतःसाठी असेल, दुसरं आपल्या परिवारासाठी असेल, तिसरं आपल्या घरासाठी, तुम्ही ज्या घरात राहता त्या घरासाठी. जसं मी म्हणतो मेरा घर स्वर्ग है,
तसं तुम्ही पण म्हणत चला, मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. ठीक आहे. चौथं, तुमच्या वर्क प्लेस साठी, जिथे तुम्ही काम करता, तुमचं ऑफिस, शॉप, वर्क प्लेस आहे ती, त्याच्यासाठी. पाचवं मित्रांनो, आपल्या शहरासाठी, आपण ज्या शहरात राहतो त्या शहरासाठी. सहावं, भारत देशासाठी, आय लव्ह माय कंट्री, भारत देशासाठी. आणि सातवं मित्रांनो, या युनिव्हर्ससाठी, या ब्रह्मांडासाठी आपण ते करणार आहोत. हे व्हायब्रेशन आपण सोडणार आहोत, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. तर ओम बोलते वेळी दोन तीन गोष्ट खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे पाठीचा कणा ताठ पाहिजे, हाताची मुद्रेची अवस्था करायची, मुद्रा अवस्थेत बसायचे, डोळे बंद करून श्वास, दीर्घ श्वास घेऊन ओम बोलायचं. म बोलते वेळी दोन्ही ओठ चिकटवायचे आणि जेव्हा 7 वेळा ओम बोलून जाल की तेव्हा तुम्ही व्हायब्रेशन मात्र फील करा, व्हायब्रेशन फील करा. चला तर मग सुरुवात करूया ओम बोलायला. ओम. 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 फील द एनर्जी, फील द एनर्जी. आणि हळूहळू मित्रांनो तुमचे डोळे उघडायचे आणि तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला पैशाचं झाड दिसेल. हा पैशाचं झाड तुमच्या आयुष्यात सुद्धा आहे मित्रांनो, फक्त तो तुम्हाला पाहायचा आहे. त्याच्यावरची जी काही धूळ बसली ती आपल्याला साफ करायची, क्लीन करायचंय, की जेणेकरून तो तुम्हाला दिसेल. तर त्यासाठी क्लीनअप करण्यासाठी आपल्याला होपोनोपो करायचं असतं. होपोनोपो म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या चार गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया होपोनोपोसाठी. होपोनोपो करण्याच्या वेळी ज्या गोष्टीसाठी आपण करतोय त्याचं नाव घ्यायचं, म्हणजे मनी पैसा आपण त्यासाठी करतोय. मनी पैसा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणायचंय. मनी पैसा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. कळत नकळत माझ्याकडून चूक झाली असेल, तुला मी समजायला थोडासा उशीर केला, किंवा तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती ती रिस्पेक्ट दिली नाही, त्यासाठी मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला प्लीज क्षमा कर, माफ कर. थँक्यू, थँक्यू, तुम्हाला माफ केल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला माफ केल्याबद्दल. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तुझं खूप माझ्यावर प्रेम आहे, की जन्मापासून आतापर्यंत तू माझ्या बरोबर आहेस, सतत माझ्या बरोबर आहेस. थँक्यू, त्यासाठी थँक्यू, धन्यवाद. आय लव्ह यू, आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी. थँक्यू मनी, थँक्यू. Money, paisa, I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. मित्रांनो, हे मी 11 वेळा म्हटलंय, फक्त तुम्हाला 108 वेळा बोलायचंय, दिवसातनं 3 वेळा बोलायचंय. कधी कधी बोलू शकता तर तुम्ही लंच ब्रेकला बोलू शकता, तुम्ही प्रवासात बोलू शकता, सकाळी जाताना, तुम्ही जेव्हा ऑफिसला कामावर जेव्हा जाताय तेव्हा तुम्ही बोलू शकता, येते वेळी बोलू शकता, रात्री झोपते वेळी, लंच
तुमचं डिनर जेव्हा होईल, रात्रीचं जेवण जेव्हा होईल, त्यावेळेला तुम्ही एक 5 मिनिटं 7 मिनिटं काढून तुम्ही या गोष्टी बोलू शकता मित्रांनो. हे नक्की बोला, 3 वेळा तरी बोला तुम्ही. तुमची जी क्लीनअप होईल आणि जी एनर्जी यायला सुरू होईल, फ्लो जो येईल, तो खूप प्रचंड फास्ट आणि खूप अमेझिंग येईल मित्रांनो. चला तर मग सुरुवात करूया आपण. आता आपण अफर्मेशन करूया. अफर्मेशन जे माझ्या गुरूंनी मला शिकवले, तसेच्या तसं मी तुम्हाला शिकवते. तसे तसं मी लिहून घेतले आणि तसे तसं पाठ केलं मित्रांनो. तुम्ही पण तसे तसं लिहून घ्या आणि पाठ करा आणि तसंच बोला. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है। पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है। बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है। पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है। बैठता हूं तो आता है, चलता हूं तो आता है, सोता हूं तो आता है। पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है। बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आ रहा है, घूम घूम के आता है। पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है। आई लव मनी, मनी लव्स मी। आई लव मनी, मनी लव्स मी। पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट मित्र आहे, माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे, मला बेस्ट ऍडवाइस देतो तो प्रत्येक गोष्टीची परफेक्ट माहिती देतो तो, कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी शेअर मार्केट ट्रेडर आणि कोच आहे मित्रांनो. तर माझा मेन बिझनेसच हे आहे की पैसा गुंतवणे, पैशाला कामाला लावणे आणि त्या पैशानेच आपले पैसे मिळवणे. आणि माझा पैसा बेस्ट फ्रेंड असल्यामुळे तो माझ्यासाठी प्रचंड मेहनत करतोय आणि आणखीन पैसे माझ्यासाठी आणतो. खूप पैसे अट्रॅक्ट करून अजून घेऊन येतो तो त्याच्याबरोबर. थँक्यू मनी, थँक्यू. आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. थँक्यू मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. हे जे जे म्हणाले ते मित्रांनो लिहून घ्या, पाठ करा आणि असं म्हणत राहा. मनातल्या मनात म्हणायचं, मोठ्याने बोलायची काही गरज नाही, मनातल्या मनात बोलायचं. आणि आजचा जो पॉवर टॉक आहे मित्रांनो, त्याच्यावर आपण येऊया. फेअर, भीती. तर भीतीचा एक काय माहितीये का, आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. म्हणजे स्टेजवर बोलण्याची भीती, 4 लोकांच्या पुढ्यात कसं बोलू मी त्याची भीती. काल माझ्या मित्रांनी मला तेच बोलला, अरे बोलतो. मला काल नवीन गोष्ट सांगायची होती. ती नवीन गोष्ट मी त्याला सांगितली तर, आणि त्यांनी माझ्या पाठी लागला आणि मला बोलला तू बोल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी तिथे बोलल्यावरती जवळजवळ 20 लोकांनी मला अप्रिशिएट केलं. ती जेव्हा गोष्ट मी शेअर केली तेव्हा. मित्रांनो, असे असतात मित्र ज्यांना धन्यवाद दिला. आणि अशी असते भीती. तुम्हाला जी भीती वाटते ती भीती आहे ना, जी भीती वाटते तीच भीती, पहिलं तुम्ही तीच गोष्ट करा आणि तुम्ही मात करा. मग बघा तुम्हाला काय मजा येईल ती. तर आजचा पॉवर टॉक तेच होतं, आपल्या भीतीवर मात करणे. आपल्या भीतीवर मात करणे. आणि भीतीवर मात करण्यासाठी जी भीती वाटते तीच गोष्ट पहिली करा. ठीक आहे. आणि आपण न बोलतो त्यामुळे आपण हारतो तिथे मित्रांनो, म्हणून हारायचं नाही. थँक्यू, थँक्यू. आजच्या ह्या आपल्या प्रार्थना आपण घेऊया आणि आजचं सेशन आपण क्लोज करून टाकूया. तेरा मंगल, तेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल, सभी का मंगल हो ये रे, हम सभी का मंगल हो ये रे. रेस्ट ऑफ लाइफ इज बेस्ट ऑफ लाइफ. रेस्ट ऑफ लाइफ इज बेस्ट ऑफ लाइफ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह. धन्यवाद मित्रांनो. उद्या भेटूया नवीन विषयाला घेऊन, नवीन गोष्ट घेऊन.